हाय हॅलो नमस्कार. आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी. दुधी भोपळा चांगला चाळून घ्यायचा आहे, त्याला बारीक पीस करून सनी त्याच्यात मिरची हळद मीठ घालून सनी परतून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. तो खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. सेम हॉटेलसारखा तुम्ही नक्की करून बघा. आता कढई ठेवायची गॅसवर, तेल तापत ठेवायचं आहे, त्याच्यात जिरे मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि नंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. मग त्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. खूप छान लागतं, तुम्ही नक्की करा. आता टमॅटो प्युरी घालायची त्याच्यामध्ये. चांगलं तेल सुटोस तर ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं तुम्ही शिजून देशाल ना तेवढं त्याला तरी येईल आणि तेल सुटेल. मग थोडासा घरचा गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद पावडर, थोडीशी धना पावडर घालायची फक्त. आणि आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे त्याच्यात आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की करा. आणि मग आपण जो शिजवलेला दुधी भोपळा आहे तो त्याच्यात घालायचा आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचा आहे. थोडं वरून मीठ घालायचं कारण की आपण शिजवताना मीठ घातलं होतं. थोडंसं मीठ आणि दाण्यांचा कूटही टाकायचा आहे आणि वरून कोथिंबीर सर्व करायची. बाय.